आदिवासी वनहक्क कायद्याची योग्य व तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच आदिवासी बांधवांवरील अन्यायकारक कारवाया त्वरित थांबवाव्यात या मागणीसाठी सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीनं नवापूर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सकाळी 11 वाजता नवापूर शहरातून देवळफळी भागातून मोर्चाला सुरुवात झाली आहे. हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडने घोषणा देत मार्गक्रमण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचला आहे. तेथे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा तहसील कार्यालयासमोर धडकला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या विविध मागण्या प्रशासनासमोर मांडल्यात. निवेदनामध्ये नमूद करण्यात आले की सन 2023 मध्ये नंदुरबार ते मुंबई असा हजारो आदिवासी स्त्री पुरुषांचा पायी महामोर्चा काढण्यात आलेला होता. या मोर्चादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आश्वासन दिलेलं होतं. मात्र 3 वर्षांहून अधिक कालावधी उलटूनही नंदुरबार व धुळे जिल्ह्यामध्ये या आश्वासनांची अद्याप अंमलबजावणी झाली नाहीये. त्यामुळे पुन्हा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागत असल्याचं सांगण्यात आलंय. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करताना ग्रामसभेचे ठराव, ज्येष्ठ नागरिकांचे पुरावे, GPS नकाशे आणि न्यायालयीन प्रतिज्ञापत्रे दुर्लक्षित करून केवळ वन विभागाच्या अपूर्ण अहवालावर दावे अपात्र ठरवले जात आहेत. सुधारित अधिनियम 2012 आणि 16 जानेवारी 2016च्या शासन निर्णयानुसार पुन्हा स्थळ पाहणी करून कसत असलेल्या सर्व वनहक्क दावेदारांना 7/12 उतारा देण्यात यावेत, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. वन कायदा 2019 रद्द करावा. अनुसूची जे रद्द करून मालकी हक्काचे 7/12 द्यावेत. प्रलंबित व पात्र दावेदारांना फार्मर ID द्यावी. ई-पीक पाहणीमध्ये समाविष्ट करावे. मागील त्याला सोलर पंप योजनेचा लाभ द्यावा. तसेच वनपट्टा जमिनी सुधारण्यासाठीच्या 2025च्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे. यामध्ये अडथळे आणणाऱ्या संबंधित वन अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. नवापूर तालुक्यातील कुंकाराण, पायरविहीर, उकाळा पाणी, बारी, खेकडा, वागदा, करंजाळी, शेही आदी गावांतील चुकीचे सामूहिक हक्क रद्द करून वैयक्तिक हक्क क्षेत्र वगळून नवीन प्रस्ताव तयार करावेत. तसेच 2021च्या शासन निर्णयानुसार समित्यांना अधिकार द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून खाजगी कंपन्यांकडून ग्रामसभेची परवानगी न घेता आदिवासींच्या जलजंगल जमिनींमध्ये बेकायदेशीर उत्खनन, मोजमाप व सर्वेक्षण सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा कंपन्यांवर पेसा कायदा व आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत. कामोद येथील मेगा इंजिनिअरिंग कंपनी तसेच देवळीपाडा परिसरातील करार तात्काळ रद्द करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. आदिवासी विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरावीत. कंत्राटी व अस्थायी कर्मचाऱ्यांना कायम करावे. नवापूर तालुक्यातील वनहक्क दावेदारांचे PM किसान योजनेचे थकीत लाभ त्वरित सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. MIDC नवापूर अंतर्गत स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्याने रोजगार द्यावा. प्रशिक्षण कार्यशाळा सुरू कराव्यात. पेसा क्षेत्रात रासायनिक कंपन्यांना दिलेल्या परवानग्यांची चौकशी करावी. शेतकऱ्यांच्या गट नंबर 82-83-3 जमिनी परत त्यांच्या नावे कराव्यात. तसेच गायरान जमिनी पुन्हा ग्रामपंचायतीच्या नावे कराव्यात, अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे. देवळफळी ते वासरवेल फाटा, करंजी बुद्रुक ते दापूर तसेच कुंकराण फाटा ते नागझरी या रस्त्यांचे नवीन डांबरीकरण करावे. खोकसा, कामोद, बोरपाडा, चिंचपाडा रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. स्वामीनाथन आयोग लागू करावा. नवीन श्रमसंहिता रद्द करावी. मनरेगा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी. शबरी घरकुल योजनेचा लाभ द्यावा. बारी येथील आरोग्य उपकेंद्र सुरू करावे. तसेच बेडकीपाडा येथील प्रकल्पग्रस्त आदिवासींना पर्यायी जमीन द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या निवेदनावर कॉम्रेड करणसिंग कोकणी, कॉम्रेड किशोर ढमाले, कॉम्रेड RT गावित, रणजित गावित, दिलीप गावित तसेच शीतल गावित, गेवा गावित, रामदास गावित, राजेश गावित, दिवंजी गावित, गोपजी गावित, सेलया गावित, उत्तम गावित, बंधारी नाईक, जालमसिंग गावित, सुकाया गावित, रंगूबाई मावची, नवलसिंग गावित, सुनील गावित, दिलीप कोकणी, रमेश गावित, अरुण नाईक, निबूबाई मावची, शांताबाई गावित आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा पुन्हा मार्च महिन्यामध्ये नंदुरबार ते मुंबई असा पायी बिहाड मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल सोनवणे, हवालदार निजाम पाडवी, विनोद पराडके, भटू मावळे, रणजित महाले आणि रवींद्र भोई यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता. सातपुडा एक्सप्रेस न्यूजसाठी मुख्य संपादक सुनील गावित, नवापूर. ज्या कामगार वर्ग आहे त्या कामगार वर्ग ज्या कायदा आता त्या आखा रद्द करून टाकी देना आणि फक्त 4च कायदा जे काही शेतकऱ्यासाठी विरोध में 3 कायदा लिहिला त्या काही कामगार वर्गासाठी आम्ही 4 कायदा लिहिला आहे. आखा कायदा नष्ट करेन आणि त्या कायद्यानुसार आम्ही आपले कामगार जे वर्ग आहे किंवा नोकर वर्ग आहे त्याला 8 तासात ड्युटी आधी 8 तासापेक्षा 12 तास काम करा पडणार आहे.
आणि मानधना ठिकाण नाही, पगारे ठिकाण नाही. प्रत्येक क्षेत्रात कंत्राटी सिस्टीम, ठेकेदार, शिक्षक असू द्या, ग्रामसेवक असू द्या, तलाठी असू द्या, नर्स असू द्या, डॉक्टर असू द्या, पाठ्य क्षेत्र हे ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम कोई टाकी देणे. यामुळे काय हे ना आरोग्य पहाल व्यवस्थित मिळे, ना आपे पहाल शिक्षण व्यवस्थित मिळे, नाही आपे या अधिकारी व्यवस्थित काम कर. म्हणजे अस्त व्यस्त प्रशासन कोई टाकी दिलं आहे, पूर्ण ठेकेदारी कोई टाकी दिली आहे. यासाठी पूर्ण देशभरात आज या मोदी सरकारा विरोध आंदोलन राहिलं आहे. आपे ही जी परिस्थिती आहे, मागे आपण MNDC बद्दलची निवेदन देणं की आपे गायरान ज्या जमिनी आहेत त्या गायरान जमिनी आपे गावा विस्तारासाठी दिलेल्या त्या आपे पिढ्यान पिढ्या त्या जमिनीवर आपे अधिकार आहे. आपे गाव विस्तारासाठी आपल्या गावात सोयी सुविधा विस्तारासाठी ती गायरान जमिनी आहे. परंतु 2014 नंतर मोदी सरकार आणि या फडणवीस सरकार आहे गायरान जमिनी या परस्पर कंपनी वेचना सपाट लावी दिलं आहे. त्यामुळे समाधान न मानता आम्ही जे वन जमिनी आहेत, जंगल आहे, ती जंगल सुद्धा ग्रामपंचायतील न विचारता, फॉरेस्ट खात्याला न विचारता परस्पर ती जंगल वेचना कामे सुरू झालेलं आहे. देशभरात जा जा आदिवासी है ता जंगल है, आदिवासी है म्हणून जंगल स्थापित है. आज आपण सोशल मीडिया ARA अरावली पर्वत एरिया, मध्य प्रदेश एरिया, छत्तीसगड एरिया, त्याच्यानंतर झारखंड एरिया, बिहार में एरिया, सरळ म्हणजे अख्खं जंगल वेचन सुरू कर दिल्यानंतर जो विरोध करतो त्या नक्षलवादी आखे मारा चालू है आपल्या आदिवासी हाल. तहके तीच परिस्थिती आपले कामोद, दापूर, खोकचा या परिसरात माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब आहे करार कोयो मेघा इंजिनियर कंपनी आ रही आणि 16,500 कोटी ती जंगल वेची खाई गया. त्याच्यानंतर ती जंगलावर त्या बुक नाही मिटे या दापूर खोकचा, त्याच्यानंतर आपले कामोद, बोरपाडा हिने जे शेतकरी होता महसूल जमीनधारक त्या जमिनी पेसकुना कामे चालू जाईल. परंतु शतशतक शेतकरी सभा नेतृत्वाखाली प्रखरपणे विरोध कोयो आणि आजपर्यंत आपण त्याला घुसाडी दिलेला नाही. अनेक प्रकारचे प्लॅन कोया त्या आम्ही सुद्धा प्रयत्न कोया, त्याच्यानंतर गुंड देना, त्याच्यानंतर प्रशासनक दबावली ना, परंतु त्याला आपण डगमग्या नाही, बिया नाही. आजपर्यंत आपण कामोद, खोकचा, त्याच्यानंतर दापुराची जंगल आहे आणि शेतकऱ्या जमीन आहे ते साबित ठेवली आहे. त्याच्यानंतर उदंचल कंपनीला हे देवडीपाडा, खडकी, पिपळा, मरकरांच्या पर्यंत जंगल आहे ती जंगल उदंचल कंपनीला परस्पर वेची दिलं आहे. म्हणजे एका बाजूला ना माँ के नाम पे पेड़ लगाओ, म्हणजे पंतप्रधानाके की आई हे नावावे पेड़ लागवा, म्हणजे आपा लाखना झाडे लावा आणि हे ते झाडे हे ती जंगल कंपनी दोन नष्ट कोणा काम ही मोदी सरकार करेल आहे. तर ही आज पूर्ण आपल्या एरिया मेरे किंवा देशभरात दादा आदिवासी येतात ता आपल्या आदिवासी हा जमिनीत खत्र वाढलो आहे. मग मागे यार माननीय महसूल मंत्री बावनकुळे कुळे पण बावनकुळे लागू आहे. तर त्या योग एवढं कायदो लिहिणं आपल्या आदिवासी हा जमिनी यो विजा इतर जातील व्यस्ता नाही किंवा कंपनीला नाही व्यस्ता कायदा लिहून नाही देता ये एवढा कायदा आहे त्या अख्खा कायदा नष्ट कोई टाकी देणार आणि भाडे पटाव म्हणजे हे काही तुम्हाला जमीन वेचत नाही तर भाडे पटावता म्हणजे 20-25 वर हा 80-50,000 हा करार कोनो आणि तो मालक हे तोपर्यंत त्याच्यानंतर मालक जातो रे त्याच्यानंतर ती जमिनी जप्त कोणा कंपनी नावा परस्पर कोणा या प्रकारचा उद्योगधंदा या आपण नवापूर तालुका बी सुरू झाला. तर या बाठा एकत्र लेन विरोध निर्देशने करासाठी आपण एक मोठा आंदोलन ठेवला होता. परंतु हिना माननीय तहसीलदार साहेब आहे नोटीस काढी म्हणजे का जर युक्तो नागडो बागडो बुवा येनो ता गर्दी जाई ता या आचारसंहिता भंग नाही सुबे नेते मंडळी काय मेळावा नेता ता आचारसंहिता भंग नाही सुबे पण आदिवासी आपल्या हक्कासाठी जर आंदोलन घोषित कोया की लगेच आचारसंहिता दाखल डिक्लेअर कोणा आणि गुन्हा दाखल कोणा आखीन आपण धमके देणार ही सत्य शोधक तुम्हाला एवढ्या नोटिसाल पिणार नाही.
एवढ्या लाखो नोटिसा आम्ही हमूरने निघोयला आहे पण सत्यशोधक तुम्हाला बळी पडणार नाही तुम्हाला जी कोण आहे ती का परंतु आम्ही आदिवासी हक्कासाठी शेतकरी हा हक्कासाठी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष सत्यशोधक शेतकरी सभा ही ठामपणे उभे राहणार आहे तुम्हाला लाखो केसेस का तुम्हाला काही करा डगमगणार नाही पण आम्ही गायरान जमिनी आम्ही वन जमिनी आम्ही शेतकरी हा जमिनी यो आम्हाला काही तुम्हाला हात लावा द्यायचं नाही ही अखाटे हे आज आपण निर्देशन आहे म्हणजे मोठं मोठं ना आपण ठराविक आम्ही ज्या वनपट्टाधारक शेतकरी त्या प्रत्येक गावामध्ये बेन बेन चार प्रमुख कार्यकर्ता आहे त्याला माहिती देणार आणि ज्या कोटडा आणि नांदवण गायरान जमिनी परस्पर अपेक्ष ग्रामपंचायतील न होता परस्पर एमएनडीसी नावे कोई दिल्ली हे कलेक्टर आहे त्या लोकांना की आपण थोडक्या 50 काही 200 लोक येईल हे सरकारला निर्देशना माहिती आहे की तुम्ही जे अन्याय अत्याचार सुरू आहे तो आम्हा सहन करणारा नाही या देशव्यापी आंदोलनाला एक सत्यशोधक शेतकरी सभेत एक पाठिंबा दाहते आणि आपे मागण्या या प्रशासनाला आखी देखासाठी हे आज आपण येल्ला आहे